जिंतूर शहरातील तहसील कार्यालयासमोर दिनांक 6 मे रोजी विविध मागण्यांसाठी एका व्यक्तीने केला रास्ता रोको आंदोलन। तालुक्यातील काळे चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील अतिक्रमण काढण्यात यावे, यापूर्वी अतिक्रमण न काढणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी, माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यात यावी, ग्रामपंचायतचे नवीन बांधकाम, ग्रामपंचायतीच्या जागेची योग्य मोजणी करून व अतिक्रमण काढून काम करण्यात यावे, ग्रामपंचायतचे सर्व रेकॉर्ड ग्रामपंचायतला उपलब्ध करावे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्ते पांडुरंग कोरडे यांनी तहसील कार्यालयासमोर जिंतूर परभणी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांची लाईन लागली होती। जिंतूर पोलीस प्रशासनाच्या वतीने हे आंदोलन अर्ध्यातच थांबवण्यात आले व पांडुरंग कोरडे यांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार यांच्यासोबत बैठक बसवून देण्याचे लेखी आश्वासन दिले। दिनांक 7 मे रोजी जिंतूर तहसीलदार व पांडुरंग कोरडे यांची बैठक होणार असून या बैठकीमध्ये पांडुरंग कोरडे हे विविध मागण्या तहसीलदार यांच्या समोर मांडणार आहेत। या मागण्या तहसीलदार हे पूर्ण करतील का यावर सर्वांचे लक्ष लागले आहे। यांना ग्रामपंचायत बांधकाम चालू आहे गावामध्ये, त्यांना सांगितलेलं की जागा तुम्ही ग्रामपंचायतीची जी काय ती खुली करा, पहिले अतिक्रमण हटवा आणि नंतर तुम्ही हे करा। कोणत्या गावाचं प्रकरण आहे? त्यांना सांगितलं आपण तुम्ही आता वारंवार लिखी पत्र पण दिले तर ते करायला तयार नाही। आपण काय मग शासनाने आम्हाला अधिकारच कशाला दिला नाही? आमचा अधिकार काढून घ्या, मतदान कार्डातून नाव सुद्धा काढून घ्या, आम्ही तरी बसणार नाही। तुमचे काय मागण्या आहे? आमचं म्हणणं आहे की जे शाळेचं अतिक्रमण आहे ते राहिलेले ते ग्रामसेवक लोकांनी मनमानी कारभार करून त्या लोकांना ठेवलेले ते हटवून लावण्यात यावं सगळ्यांना। त्याचा काही नमुना नंबर 8 वगैरे आहे आपल्याकडे, पण ते काय हटवायला तयार नाही। ते समोरचे लोक बसलेले आणि अशी जबरदस्ती काबर करायची? तहसीलदारांना मागच्या वेळेस आत्महत्या करण्याचं पत्र दिलं होतं, पण तहसीलदार साहेबांनी हे करून टाकलं, म्हणजे त्यांना काही घेणं देणंच नसल्यासारखं। आम्हाला दुसरं काय करायचं? अचानक तुम्ही आता रास्ता रोको केला? अचानक नाही, पत्र दिलेलं आहे आपण। हे आंदोलन तुम्ही मागील किती दिवसापासून करायले? मी आता मागच्या वेळेस रिक्षावर बसून पण आंदोलन केलं होतं, कोणी रिस्पॉन्स द्यायला तयार नाही। या देशात न्यायव्यवस्था काही राहिलेलं नाही।